आगमन झालंय. परी तुझंही मनस्वी स्वागत. आपण स्क्रीनवर दिसतायत परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साई चषक 2025 ची स्पर्धा आणि त्यामध्ये परी इथं मात्र आगमन झालंय. तुझंही मनस्वी स्वागत. जो काही निर्णय आहे आपला क्षेत्ररक्षण तर ओम साई 11 तळोजा मजकूर संघ आयोजकाकडून विनंती आपल्याला येते पहिल्यांदा की आपण लगेच फिल्डिंग लावायची प्लीज. आयोजकाकडून मात्र विनंती आली की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. तर रेडी होतो इथे मात्र ओम साई 11 तलोदा मजकूर संघ. काय थ्रिलिंग सामना राहिलाय मागचा. उत्तम दर्जाचा सामना राहिला. बालूराजानं कमाल दाखवली. नवीन वसाहत रोहिंजन संघ ही चांगला फाईट केला असं म्हणेन, परंतु खराब क्षेत्ररक्षण रोहिंजन संघाला घरचा आहेर देऊन गेलाय आणि त्याच्यामुळेच रोहिंजन संघाला मात्र या स्पर्धेतून रजा घ्यावी लागली. अंतिम षटकामध्ये 8 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार आला जरूर, पण तो सामना 5व्या चेंडूवर गेला. त्यामध्ये एक वाईट चेंडूही पडला, त्याच्यामुळे सामना कमालीचा राहिला. हार्ड लक रोहिंजन संघ, परंतु गुड लक तलोजा मजकूर संघ. टॉस जिंकली जाते. चला 2 फलंदाज मैदानाकडे रवाना व्हा. परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघाच्या 2 प्रमुख फलंदाज विनंती करेन की आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचे. सामना असेल 4 षटकांचा, याची नोंद घ्या. एका बाजूला परी 11 राधाकृष्ण टोंडरे तर दुसऱ्या बाजूला मात्र ओम साई 11 तलोजा मजकूर संघ. टॉस जिंकला तर ओम साई 11 तलोजा मजकूर संघानं आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलं आहे परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघाचा. एका बाजूला यजमान संघ, परंतु जिच्या नावानं हा संघ खेळतो परी स्टेजवर आहे, त्याच्यामुळे परीलाही आता मात्र आनंद उत्सव साजरा करता येणार आहे. पण तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल. एका बाजूला मागच्या सामन्यात थ्रिलिंग मोमेंट ओम साई 11 तर मजकूरनं दाखवला आणि तो सामना जिंकला. आदरणीय अरुणजी पाटील साहेब, टोंडरे गावाचे आदर्श ग्रामस्थ यांचं आगमन झालंय. त्यांचं मनस्वी स्वागत करूया. मित्रांनो, एक भव्य दिव्य स्पर्धा आणि स्पर्धेचे आपण सर्व मिळून साक्षीदार बनतोय. साई चषक 2025च्या या रजनीमध्ये आता मात्र तुम्हा सर्वांचं पुन्हा मनस्वी स्वागत करतो. आणि पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघ प्रथम फलंदाजी करतो. खोलवा टप्प्याचा हा चेंडू आकाश पाटीलचा सक्षमतेनं खेळून काढला. सूरजनं खराब क्षेत्ररक्षण फंबलिंग पाहायला मिळाली आहे. निव्वळ क्षेत्ररक्षणामुळेच मागचा सामना रोहिंजन संघ पराभूत झालाय. स्वतः बाळूराजे इथे मात्र चेंडूला पकडण्यामध्ये यशस्वी ठरला नाही आणि इथे धावा मात्र मिळत आहेत त्या
2 धावफलकावर धावा लागतील 3. आकाश पाटील हा फटका चांगला आहे, लाजवाब फटका डीप बॅकवर्डच्या 7-12 नावावर केलाय. अप्रतिम फटकेबाजी दाखवत या पूर्वार्धामध्ये धावा जोडायचे आहेत आणि ठोकला जातो इथे मात्र चौकार. खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद आखिरकार इथे मात्र एक मोठा फटका दाखवणारा सूरज पाटीलला त्रिफला चित करत फलंदाजाला परतवलाय. पहिला हादरा बसतोय परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघाला. जो संघ खेळतो ही स्पर्धेच्या नावानं आहे ती परी मंचावरती उपस्थित आहे. त्याचबरोबर नव्या सुनील पाटील, दीक्षा अरुण पाटील, चेतना ही सगळी मंडळी मात्र युनिफॉर्ममध्ये क्रिकेटच्या युनिफॉर्ममध्ये सामन्याचा आनंद घेताना आणि एक मात्र त्यांचा लीडर बाजूला सुंदर ड्रेसमध्ये पाहतोय. या चौघींचंही आपण मनस्वी स्वागत करूया. पहिला फलंदाज मात्र बाद झालाय आणि अशा प्रकारे 1-7 4 षटकांचा खेळ आहे लक्षात घ्या. आणि 4 षटकांच्या या खेळामध्ये तुम्हाला मात्र धावा जोडाव्या लागतील कारण धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदररित्या निभावलाय तो म्हणजेच ओम साई 11 तलोजा मजकूर संघानं. गोलंदाज आकाश पाटील 4 चेंडूमध्ये 7 धावा ज्याच्यामध्ये 1 चौकार खाल्लाय. सूरज पाटील मात्र परतला नवीन फलंदाज सुनीत पाटील. डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. इथून तुम्हाला सुपर 12 ला क्वालिफाय होण्याची नामी संधी आहे. सुपर 12 साठी कोणता संघ जाईल, एक पाऊल पुढे कोण टाकेल यजमान. आणखीन एक चांगला चेंडू एष्ट्यांच्या पाठीमागे उभे असलेत रक्षक. पंच वळतायत तिसऱ्या अंपायर्स कडे. पुन्हा एकदा सॉफ्ट सिग्नल आउट. रिस्की रन. एष्ट्यांच्या पाठीमागे उभा होता राहुल पाटीलनं हा चेंडू फेकलाय. इट्स अ व्हेरी क्लोज. पाहिलं जात आहे ऑन स्क्रीन मित्रांनो. ही सुविधा पहिल्यांदा पहा. आई एकविरा इव्हेंट संध्याजी शेळके. गॉन. क्लोज काउंटर राहिला आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र झाला रन आउट. मध्ये 1-2 बाद 7 धावा. थोडासा अडचणीमध्ये यजमान संघ परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघ. रोशन पाटील नवीन फलंदाज. सुनीत पाटील ज्यांना 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे. आता मात्र स्ट्राईकवर असेल रोशन पाटील. सुनीत पाटील स्ट्राईकवर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण हेमंत पाटील. कमालीचा सामना राहिलाय पहिला. विचार केला खऱ्या अर्थानं टोंडरे संघानं पहिल्या सामन्यामध्ये 89 धावा 5 षटकामध्ये केल्या होत्या. 7 धावा देत 2 विकेट्स कमावल्या होत्या. त्या म्हणजे नवीन वसाहत रोंजन संघाच्या विरोधात हेमंतनं
इम्प्रेसिव्ह कामगिरी, इम्प्रेसिव्ह. चला की पहा, मी पहिल्या बॉलपासून रुपेश पाटील सर सांगतोय की तलोजा मजकूरच्या यष्ट्यांच्या पाठीमागे जे 3 क्षेत्ररक्षक आहेत ना, राहुल, रोनक, यश, या तिघांसाठी तर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आत्तापर्यंत एवढी भरीव कामगिरी राहिली ना, त्या 3 क्षेत्ररक्षकांनी अमाप धावा वाचवल्यात. चतुराई, चपलाई, क्रिकेटमध्ये असलेली सगळे गुणधर्म या सगळ्यामध्ये आजमावताना पाहतोय, चुनूक पाहतोय. आणि आता मात्र फलंदाजाने विचार केला की आता सरळच मारावा लागेल. मागे चेंडू जर पकडले जात आहेत, कारण यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जेव्हा जातो ना, त्यावेळेला तो भरधाव वेगाने जातो. अचानक कट लागलेले असते, मिस झालेला असतो आणि खूप जोरात असतो. ते चेंडू जज करणं, फील्ड करणं खूप कठीण जातं. पण तिथे मात्र या फिल्डर्सनं प्रभावित केले. छोटे प्रेक्षक पहा, डोळे विस्फारून राहत आहेत. ऑन स्क्रीन एकदा पाहू आपण त्यांनाही. चेंडू राहिला हवेत आणि इथे मात्र आणखीन एक मोठा हादरा. यजमान संघ संकटामध्ये, प्रेम मात्र हळुवारपणे हा झेल टिपतोय आणि फलंदाज क्रमांक 3 आउट. पाटील बॅक टू पॅव्हिलियन. कौस्तुभ पाटील आणखीन एक उत्तम आणि दर्जेदार खेळाडू, परंतु इथे संघ अडचणीमध्ये आहे. इथून तुम्हाला डाव सावरावा लागेल मित्रांनो. आयुष्य असू द्या अथवा असू द्या क्रिकेटचा हा खेळ, तुम्हाला तिथे महत्त्वपूर्ण भागीदारी कराव्या लागत आहेत. ती महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीची भागीदारी कोण करेल की त्यापासून हेमंत पाटील त्यांना वंचित ठेवेल. कौस्तुभ पाटील, रोशन पाटील, 2 खेळाडू क्रीजवर आहेत. कौस्तुभ ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा चेंडू डिलिव्हर केला हेमंत पाटीलनं. 4 बॉल्समध्ये धावा फक्त आणि फक्त दिले त्यानं 2 आणि 1 विकेट्स कमावलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. पंचांचा इशारा मात्र आला. रमेशजी मात्रे सर यांचा मात्र इशारा वाईट बॉल. एक्स्ट्राचे रन मात्र मिळते. धावा आतापर्यंत मोठ्या लगाव दिल्या नाहीत. विचार केला तर फक्त आणि फक्त 1 चौकार आतापर्यंत या पूर्वार्धामध्ये लागलाय. त्याच्यामुळे रोखून धरली आहे ताकदवान फलंदाजीला. आपल्या घरच्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. 40-45 धावा कमीत कमी उभ्या कराव्या लागतील. जोरदार अपील. पंचांचा बोट सरळ आकाशाकडे गेलं. कौस्तुभ पाटील आपलं खातंही खोलू शकला नाहीये. 2 सामन्यामध्ये दोन्ही वेळेला शून्यावरती म्हणजेच बदक घेऊन परतलाय कौस्तुभ पाटील. आदरणीय दिलीप दादा सुदाम पाटील जर आले असतील तर प्लीज आपल्याला विनंती करतोय की आपण या मंचाकडे या आणि इथे येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आदरणीय दिलीप दादा सुदाम पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आणि इथे येऊन आसनस्थ व्हा. उत्तम दर्जाची गोलंदाजी, ताकदवान फलंदाजीला भगदाड पाडले अक्षरशः. परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघ इथे मात्र आत्ता अडचणीमध्ये सापडलाय. येईल तो फलंदाज फक्त हजेरी लावतो आणि परत जातो. इथे मात्र इशारा केला जातोय. जोरदार अपील. पंचांनी दर्शवले की लेफ्ट साईडला चेंडू थोडासा ट्रॅव्हल होत होता आणि त्याच्यामुळे मात्र लेग बायची रन्स येईल. रिव्ह्यू नाही आहे पायचीतला. एवढी सिस्टीम अजून आपल्याकडे डेव्हलप व्हायला वेळ लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 11 धावा. एक्झॅक्टली. आजकाल रेस आहे आणि आयुष्यामध्ये रेस प्रत्येकाला असायलाच हवी. टार्गेट असायला हवे. तुमच्याकडे
अचिव्हमेंट्स करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे ध्येय काय आहेत एक स्पष्ट व्हायला हवेत. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये रुपेश पाटील सर आपण कंटिन्युअली इम्प्रूव्हमेंट पाहिली. कारण पॅरागॉनची चप्पल घालून ती स्टंपच्या बाजूला काढून ठेवायची आणि मग गोलंदाजी करायची. हातामध्ये फुल हातांचा शर्ट घालून पॅन्ट सरकवत सरकवत गोलंदाजी करायची, ती परंपरा राहिली. त्या क्रिकेटरनं आपल्याला धडे दिले क्रिकेटचे. आणि त्यानंतर आज ही सगळी मिजास आली, सूट बूट आणि सगळं 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 काही. बुटाशिवाय खेळलं जाणार नाही, ट्रॅकशिवाय खेळलं जाणार नाही. 500 रुपयाची टी शर्ट्स, 1000 रुपयाची ट्रॅक आणि 5000ची बुटं आणि धावा जमवतो 2. हेही शोकांतिका राहिली आहे मित्रांनो. सोपं नाही आहे हे. हे करा, धावा जमवा. हा मात्र फुलटॉसला कन्वर्ट केलाय. जणू काही राग आलाय, राग दाखवलाय वाघानं. आणि मिड विकेटच्या डोक्यावरून इथे मात्र फिरकावला जाईल षटकार. पंच वळतायत सरळ तिसऱ्या अंपायर्सकडे बीमरसाठी. प्रतीक पाटीलनं पॉपिंग क्रीजचा प्रॉपर वापर केला, बॅकफुटला गेला. चेंडू मात्र फुलटॉस आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मोठा फटका दाखवलाय जरूर. धावा जमवणं गरजेचं आहे. प्रतीक पाटीलनं मात्र दाखवला हा षटकार. धावा आल्या तब्बल 17 धावा. जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ॲग्रेशन. खेळाडू कक्षामधून कुणीही आवाज देऊ नका. याची नोंद घ्या. त्यांना खेळू द्या. कारण रिकामा वेळेत जर जास्त घाम गाळला ना तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तुम्हाला आदरणीय नितीनजी अंदरकर साहेब मोकाशी पाडायला विनंती करेन. तर विनंती करतो दादा आपण या अतिरिक्त कक्षामध्ये आणि विराजमान व्हायचंय. धावा कदाचित दुसरी रन लेट सुरू केली. बॅकअप पा पुन्हा त्या छोट्यानं मात्र बॅकअप दिलाय. कमालीचा इम्प्रेसिव्ह कामगिरी. संदेश शेळके कधी कधी असे खेळाडू पूर्वी टीममध्ये होते. फक्त फलंदाज होते, गोलंदाज होते आणि फिल्डर्स फक्त फिल्डर्स होते. हे पूर्वी लिहून द्यायला लागायचं. त्याला चॅलेंज म्हणायचं. एक स्लिप असायची त्याच्यावर लिहायचं आमचा हा बॅट्समन, आमचा हा बॉलर आणि आमचा हा फिल्डर. आता हा जमाना नाही आहे. तोच बॅट्समन तोच बॉलर सगळ्या बाईक त्यालाच. आणि तो सगळ्यांना सांगतो बघा मी कशा बाईक घेतो. पण इथे मात्र बाईक घेण्यासाठी कमावलेले सगळ्यांनी मिळून दिलेलं योगदान तुम्ही विसरता. योगदान न विसरता आपल्या संघाला धावा जोडायचे आहेत. या नेक इराद्यानं मात्र दाखवला जातोय, प्रतीक दाखवतोय हा दुसरा षटकार. धापलकर धावा लागल्या त्यामध्ये तब्बल 4 बाद 25 धावा. 2 चांगले षटकार प्रतीक पाटीलने दाखवलेत. जयवर हल्ला झालाय. 14 धावा या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आलेत. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ. राईट आर्म राऊंड द विकेट. आखूड टप्प्याची गोलंदाजी. आखूड टप्पा अक्षरशः रोखून धरला. नीटसा समजला नाही प्रतीक पाटीलला आणि तिथे मात्र हा झाला डॉट बॉल. 25 धावा धाबाकडे लागलेत. कमीत कमी 40-45 धावा जोडाव्या लागतील. ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे बालूराजा आणि टीमची. परंतु इथे मात्र पहिल्यांदा किती येतील त्या जमवायच्या. क्रिकेटमध्ये धावा कशा येऊ द्या चालतील. तडाखा जारी आहे. माझ्या मनगटामध्ये क्षमता आहे. मला एक डॉट
टाकला जाईल इथे मात्र अप्रतिम मोठा फटका लागा प्रतीक ठोकतोय या षटकातील तिसरा षटकार. ना ऑन स्क्रीन न पहा त्यानेच मात्र राजून झेल घेतला. 31 धावा 31 धावा. कोणत्या प्रकारचा हा आईवा झेल होता एकदा विचारा. मस्त आयडिया. डीजे दांडी बॉल जाऊन तिकडे थांबला मग उचलला हात वर केला. आता टी शर्ट द्यायची की परत घ्यायची. राजू क्या बात. इथे मात्र आईवा झेल नाही झाला. 31 धावा 3 षटकांनी संपल्यानंतर आत्ता थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचतोय तो म्हणजे परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघ. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिलाय. क्रिकेट तर खूप बहारदार राहिली आहे. बाळू राजे गोलंदाजीच्या मार्कवर 4 षटकांचा खेळ आहे. फक्त 3 षटक संपलेत. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक राहील. या 6 चेंडूमध्ये रोशन पाटील आणि प्रतीक पाटील काय रंग भरतील. किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल. टार्गेट काय सेट होईल. लेफ्ट आर्मवरती विकेट. स्वीट सावंड येतोय. माझा संघ सहकारी जर बरसलाय माझा संघ जर अडचणीमध्ये आहे तर मी कसा मागे राहू. माझ्यावर जबाबदारी आहे. ती जबाबदारी मनापासून स्वीकारताना रोशन या चमचमत्या लाईट्स मध्ये रोषणाई पेश करतोय आणि दाखवतोय आणखीन एक षटकार. धावांना बळ देणारा धावांना वाट फोडणारा आणि धावांचा प्रवाह जोरात सुरू करणारा षटकार. 37 धावा बोर्डवर लागले. 4 बाद 37. 8 चेंडू 27 ची पार्टनरशिप या दोघांमध्ये झाली आहे. आणि संदेश शेळके मी तेच सांगितलं होतं. आयुष्य असू द्या अथवा तुम्हाला क्रिकेट पार्टनरशिप भागीदारी खूप महत्त्वाची असते. ती भागीदारी आजकाल जुळत नाही. ती जुळली आणि ते मध्ये चांगली धावसंख्या उभारली. प्रतीक राहील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स 38 रन. परीच्या चेहऱ्यावर तर हसू आहे. धावा जमतायत त्याच्यामुळे ती हे असते. हसा आणि खुश राहा. जे वाटतं ना मनापासून करा. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्र हे तैनात आहे. रन मात्र मिळेल एक. नाहक आपली विकेट गमावली आहे. प्रयत्न खराब राहिला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु रोशन अजिबात प्रतिकार दाखवला नाही आणि स्वतःच्या चुकीमुळे प्रतीक पाटील रन आउट. आदरणीय अक्षयजी राजेश पाटील यांना विनंती करतोय दादा आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसन असतवा. आदरणीय अक्षयजी राजेश पाटील. त्याचबरोबर भायाजी टेंबे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. ताकद दाखवायची होती. मोठा फटका दाखवायचा होता रोशन पाटीलनं. आतापर्यंत एक षटकार दाखवला आहे पण इथे मात्र डाव्या हाताच्या गोलंदाजानं मात्र हा चांगला चेंडू थोडा फिरवला. लेग ब्रेक जेन्युइन लेग ब्रेक मिळतेच डावखुऱ्या गोलंदाजाला. 2 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक 39 धावा. हाही फटका चांगला आहे. धावा देऊन जाईल. डबलचा प्रयत्न होईल. खराब फिल्डिंग होते. थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 2 रन्स कंप्लीट 40 क्रॉस होते. 41 धावा 5 बाद 41. सामन्याचा पूर्वार्धामधला एक चेंडूचा खेळ शिल्लक. अतिशय उत्तम स्पर्धा. नेमकं काय ई आणि एफ गट जो पाहिला ना संदेश शेळके 16 चिठ्ठ्या सरळ उडवल्या आणि ही गरज होती दादा. 16 चिठ्ठ्या उडवल्या येईल त्याशी खेळा आणि ही उत्तम. मी दादांचं कौतुक करीन. बचिनदादा पाटील आयोजक भरभक्कम आहे. हसरा चेहरा. आणि इथे मात्र अंतिम चेंडू झाला निर्धाव. 41 धावा बोर्डवर लागलेत. 42 धावा जमवायचे आहेत त्या ओमसाई 11 तळाचा मजकूर संघाला. परंतु 42 धावा आपल्या घरच्या मैदानात रोखायचे आहेत परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघाला. धावा वाचवल्या जातील का की धावा इथे पाठलाग होईल. त्यानंतर
तर विनंती करतो निशांत 11 जय हनुमान मोकाशीपाडा आणि श्री गणेश वळप या दोन्ही संघाच्या संघनायक वरोसेबी इथं आता निशांत 11 जय हनुमान मोकाशीपाडा आणि वरोसे बी या दोन्ही संघात संघनायकांनी टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. लगेच या आपण दोन संघाच्या संघनायकांनी वरोसे बी घोट आणि पेटाली आहे का तर पुन्हा फेरबदल ॲडजस्टमेंट या थोडीशी मित्रांनो. तर मोक्षद 11 राजाराणी घोट आणि पेठाली संघात संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. मोक्षद 11 राजाराणी घोट आणि पेठाली वैभवचा संघ आहे तर टॉस करण्यासाठी आपण लगेचच संपर्क साधा. उत्तरार्ध ऐकूया कशा प्रकारचा खेळ राहील. धावांचा पाठलाग होईल की यजमान संघ धावा रोखेल. रुपेशी पाटील यांच्या गोडवाणीतून आदरणीय राघोजी तांबडे नितलस यांना विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि गुरुनाथजी पाटील साहेब याही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मंचामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर या दोन संघात संघनायक आपण प्लीज पेठाली आणि राजाराणी घोट दोन्ही संघात संघनायक राजाराणी घोट मात्र संघ रेडी होतो संघनायक. तर पेठाली संघात संघनायकाला विनंती की आपण लगेचच टॉस करण्याचे संपर्क साधा. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर आदरणीय सुरेशजी तुकाराम पाटील यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने 3000 रुपयाचं मात्र आम्हाला इथे आर्थिक रुपये मदत आलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. मॅच ऑन इथे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय कारण इथून नाणेफेक मात्र घेतली जाईल आणि तिकडे दिनेश पाटील सर जोडले जातील. थँक्यू. आदरणीय सुनीलजी गणपत पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. सुनीलजी गणपत पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र पेठाली एका बाजूला संघ असतात एका बाजूला राजाराणी घोट या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. टेल इज अ कॉल. इट्स अ हेड. टॉस जिंकलाय तो म्हणजे पेठाली संघाने आपला निर्णय काढवायचा आहे. फिल्डिंग करायची. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. या मैदानावरती धावाही पाहिलेत. या मैदानात धावाही रोखल्या गेलेत. या मैदानाचा आढावा घेताना काय वाटतं की किती धावापर्यंत रोखलं पाहिजे. त्यांना 50 आत. संपूर्ण आयोजनाविषयी काय सांगशील. आयोजन खूप सुंदर आहे म्हणून आम्ही आलो खेळायला इथे. खूप साऱ्या शुभेच्छा. राजाराणी घोट यंदाचा मोसम उत्तम राहिला आहे. सर्वोत्तम राहिला आहे. खेळ बहारदार राहिला आहे. पेटाली संघाच्या विरोधात आतापर्यंत तुमचा खेळ किंवा या वर्षी तुम्ही किती वेळा आमने सामने आलात. 2 वेळा आलोय आणि 2 वेळा जिंकलोय. तो कॉन्फिडन्स बिल्टअप आहे तो प्रश्नच नाही. परंतु एक नवा डाव क्रिकेट तीच असते परंतु डाव दररोज नवा असतो. आज तुमचा मुख्य सगळे खेळाडू तीच आहे की टीममध्ये काही चेंजेस आहेत. नाही तीच आहे. तर सामना सुरू होते. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. करायची प्रथम फलंदाजी टॉस बॉक्समधून इथे मात्र टॉस जिंकला तो पेटाळी संघानं आणि स्वीकारलाय प्रथम गोलंदाजी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दिनेश पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळतात इथे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचाही आवाज आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया मॅचकडे आणि इथून पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र इथून तडका देण्याचा प्रयत्न परंतु तेवढीच मात्र फोडणी दिली आहे. या बॉलला अप्रतिमरित्या आदी पाटील पहा अगदी हातभर वळवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. विश्वास पाटील यांचेही चिरंजीव आणि आज त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणार क्रिकेट चांगल्या पद्धतीने मात्र सजवलाय. पहिलाच बॉल आलाय डॉट. आणखी एक चांगला बॉल फुलर लेनचा पाहायला गेला तर अगदी स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. 0-1 to 8 आदी नाव आहे या गोलंदाजांचं.
आता मैदानाच्या अगदी चारी बाजूला मात्र आवाज होईल, शिट्ट्या होताना पाहायला मिळतील, कारण आयोजक टीम आहे परी 11 राधाकृष्ण तोंडरे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम तेवढीच ताकदवान मात्र खेळताना पाहायला मिळतोय तळोजा मजकूर. आणखी एक लगातारचा मात्र इथून तिसरा डॉट बॉल आलाय. कधी तू तर कधी मी. पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे मात्र इथून गोलंदाजी झाली होती ना, तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि राहुल पाटील यांना इथून मात्र अगदी शांत ठेवलेत. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला आपण पाहायला गेलं तर परी 11 साई स्पोर्ट्स या नावानं आपण ओळखलं जातं आणि स्क्रीनवरती आपण पाहिलं परीला आणि तिची ही उपस्थिती आपल्या मैत्रिणींबरोबर यांचंही करूया सहर्ष स्वागत. परंतु इथून आलाय बॉल, प्रचंड वेगावरती नियंत्रण नव्हता जरूर. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र लागली आहे. आतापर्यंत बॉलचा खेळ झालाय 3 बॉलमध्ये 1 धाव आली आहे. बनवायची आहे तुम्हाला 21 बॉलमध्ये 41. खूप समीकरण सातत्याने मात्र बदलताना पाहायला मिळेल. ही मॅच कुठेही जाऊ नका, अप्रतिमरित्या होताना पाहायला मिळेल. राहुल पाटील स्कूप करण्याचा प्रयत्न, आणखी एक दर्जेदार जागा बनली आहे. शफल झाल्यानंतर मात्र परिपूर्ण जागा बनली गोलंदाज आधी याला आणि त्याचा परिपूर्ण फायदाही उचललाय. डॉट बॉल आलाय या षटकातील मात्र पाहायला गेलं तर चौथा डॉट बॉल. एक व्हाईट बॉल जरूर आलाय, परंतु अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना आधी विश्वास पाटील हे गोलंदाज. आणखी एका प्रतिम बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर जोरदार अपिली झाली. काय घडलंय मैदानामध्ये आणि इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 2 धावा, उर्वरित 1 बॉल या षटकातील मात्र हाताळण्यासाठी तयार असतील. फ्रंटलाईन गोलंदाज या तोंडरे एक्सप्रेस म्हणजे यांची ओळख आहे विश्वास पाटील यांचे चिरंजीव आदी विश्वास पाटील. तर समोर आता ज्या मागच्या मॅच मधील सामनावीर ज्या फलंदाजाने हाहाकार माजवला होता ते बालूराजे, तळोजा मस्कूर टीमची रन मशीन म्हणून यांची ओळख आहे. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर इथून पाहायला गेलं तर आधी आपल्या नावाचा परिचय देत असताना मात्र पाहायला मिळत आहे टाळ्यांचा कडकडाट. इथून मात्र परी आणि त्यांची पूर्ण मैत्रिणी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हा सर खेळ आहे. षटक क्रमांक पहिला आधी विश्वास पाटील यांच्या स्वरूपामध्ये संपुष्टात येतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 2 धावा. आता 18 बॉल मध्ये बनवायच्या 40 धावा. ठोक जीजे. यस, अप्रतिम संगीत बेटा नाम कमाएगा. परंतु पाहायला गेलं तर क्रिकेट बरोबर नोकरी व्यवसाय ही सांभाळताना आपण आधीला पाहतो विश्वास पाटील हे नाव रायगडचा डहाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि तोंडरे गावाचे आणबान शान सातत्याने राहिले. आज 40+ पास स्लो मोशन हे चेहरा सांगतोय. आधी टेनिस क्रिकेटचा बेतात बादशाह, तोंडरे गावाची एक्सप्रेस, तोंडरे गावाची रन मशीन, अप्रतिम हावभाव चेहऱ्यावरती हे नाव आहे आधी विश्वास पाटील. पाटलाचा पोरगा आपण स्क्रीनवरती पाहतोय. काय अप्रतिम गोलंदाजी साकारल्याने त्यांना मॉनिटरिंग कोण करतोय तर मॅनेजमेंट डायरेक्टर प्रमोद पाटील. तुमचा मार्गदर्शक खूप छान असला पाहिजे आणि जर का तो योग्य असेल तर तुम्ही मात्र या पटलावरती यशस्वी व्हाल. गोलंदाज म्हणून मी या रंगमंचावरती एक चांगला कलाकार आहे त्याचं उत्तम उदाहरण आपण आधी विश्वास पाटील यांच्याकडनं मात्र पाहिलं. आता प्रतीक पाटील षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालाय. राहुल पाटील यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथून नो बॉलचा इशारा पंचांकडनं मात्र येताना पाहायला मिळतोय ओ स्टेपचा. आणि इथून आता मात्र तोफा असेल, संधी असेल राहुल पाटील यांच्याकडे. ज्या प्रकारे मात्र आधीने मात्र इथून थांबवून ठेवलं होतं, थोपून ठेवलं होतं, अगदी व्यसन ओढली होती पहिल्या षटकामध्ये. आता इथून नो बॉल वरती तुम्हाला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 2 धावा इथून प्रतीक पाटील मागच्या मॅच मध्ये मात्र दिल्या होत्या आणि तेच गोलंदाजी मार्गवरती.
हातभर वळवण्याची क्षमता, स्लाइड डाउनसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा निर्णय, परंतु पंचांचं येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव अगदी लगातारचे 2 येताना पाहायला मिळत आहेत. पहिला आला नो आणि दुसरा आला इथून व्हाईट. धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 4 धावा. हा षटक महत्वपूर्ण असणार आहे तोंडरे टीमसाठी आणि इथूनच तोंडरे टीमला मात्र वलप नाईट स्पर्धा खेळायलाही जायचं आहे. खूप सारी चर्चा आपण अनेक त्याचीही चर्चा करू आपण. लगातारचा तिसरा खरा बॉल, कोणतीही मेहनत न करता मात्र इथून धावा येताना पाहायला मिळत आहेत. शफल झाले होते आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर हा व्हाईटचा निर्णय येताना मात्र पाहायला मिळालं. पाच धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतोय आणि हा टप्पा आणि हीच लाईन ज्याच्या मात्र शोधात आहेत ना तेच मात्र लाईन पाहायला मिळाले. पहा रिप्ले मध्ये स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा मात्र फलंदाजांपासून दूरवरची गोलंदाजी साकारायची आहे प्रतीक पाटील यांना आणि तेच मात्र इथे पाहायला मिळालं. ओम साई 11 तलोजा मस्कूर आणि दुसऱ्या बाजूला परी 11 राधाकृष्ण तोंडरे टीम. दोन्ही संघ मात्र ताकदवान बलवान आहेत. सहजासहजी इथून हा खेळ एका बाजूला झुकणार नाहीये. कलात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, खराब थ्रो, बॅकअप आहे तिथे आकाश पाटील. सहा धावा धावपलकावरती 16 बॉल मध्ये बनवायच्या 36 धावा. हा षटक महत्वपूर्ण आहे. 0.2चा खेळ या षटकातील झालाय आणि 1.2चा खेळ आतापर्यंत मात्र साकारला जातोय तोंडरे टीम कडनं. साई चषक 2025 तुम्ही मात्र पाहत आहात तोंडरे गावामध्ये. तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. मागच्या वर्षीही आम्ही मात्र ही स्पर्धा कव्हर केली होती. अप्रतिम प्रेम मच्छिंद्र पाटील आणि प्रमोद पाटील साहेबांचा आम्हाला सातत्याने, विशाल पाटील आमचे असतील. लावल्या आता गिरकी घेतली, भिरकी मात्र गोलंदाजाने घेतली. उंच माझा झोका, बराच वेळ क्षेत्ररक्षक, बॉल हवेमध्ये, झेल मात्र इथून सोडला गेलाय सूरज यांच्याकडून आणि तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. प्रयत्न खूप छान होता. दूरवरचा प्रवास अपुरा पडलाय आणि त्याच्यानंतर मात्र फायदा उचललाय फलंदाजांनी आणि हेच तर तुम्हाला करायचं आहे ना. कारण ज्या प्रकारे मात्र इथून झेल सुटलाय, एक धाव होती, दुसऱ्यामध्ये रूपांतर मात्र करण्यामध्ये यशस्वीही मात्र झाले आणि चांगल्या पद्धतीनं या मात्र इथून खेळाला पुढे नेलं जाईल का. कारण ती कौशल्य, कला कौशल्य बालू राजे यांच्याकडे आहे, राहुल पाटील यांच्याकडे आहे. बालू राजे पाहिलं गेलं तर ऑन स्ट्राईक मागच्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या नावावरती आहे. दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील षटक घातला असताना फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु उंच माझा झोका घेत अगदी बॉल होतोय फ्लाय, सीमारेषा पार, परफेक्ट इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. येथील धावा मात्र बालूराजे यांच्या बॅटमधून 6 षटकार. आणि या 6 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात 14 धावा. आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब आणि कट्टा ग्रुप यांनाही आपण इथे पाहत आहोत. त्यांचे करूया सरचे स्वागत. प्रचंड तोबा गर्दी प्रेक्षकांची तेही इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, फसवा बॉल इथे मात्र हाताळला जातोय आणि आलाय बॉल डॉट. 14 धावा धावपलकावरती इथे मात्र लागल्या जात आहेत. येणारे बॉल 13 आहेत. 28 ची गरज 13 बॉल मध्ये बनवायची आहेत. गोलंदाज आता सध्याच्या घडीला कलात्मकता मात्र दाखवत आहेत. खूप छान पद्धतीने या स्पर्धेला मात्र कव्हर केले. आज पाहायला गेलं तर तिसरी रात्र, डे नाईट ही स्पर्धा मात्र संपन्न होताना मात्र पाहायला मिळते तोंडरे गावामध्ये. आणखी एक चांगला बॉल, परंतु इथून खराब बॉल पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण खराब मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत इथून एक सिंगलला प्राधान्य दिले जातोय आणि काय घडलंय, फलंदाज स्वतःचा मात्र आत्महत्या करतात की काय असं होताना मात्र पाहायला मिळाले आणि बॅक टू द गाउट राहुल पाटील यांना यावं लागेल माघारी. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली जरूर, कारण
14 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. समर्थकांचा हार्ट ब्रेक चेक करावा लागेल. सगळ्यांचे मात्र हृदय आहेत ना ते मात्र धाकधूक होताना पाहायला मिळत आहेत. आणि सगळेच आपण पाहायला गेलं तर कारण हा गावावरचा प्रेम आहे. कारण तुम्ही 11 जण खेळत असतात. दिनेश बंधू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश पाटील सरांकडनं मात्र चांगले आपल्याला मात्र इथून स्पीच दिले जातात, मार्गदर्शन केलं जातं खेळाडूंकडनं. बरेचसे त्यांचे मात्र इथून व्हायरल आता मागील स्पर्धेमध्ये सुद्धा छान पद्धतीनं त्यांनी मात्र उल्लेख केला होता सिनियर आणि ज्युनियर खेळाडूंबद्दल. टायमर ऑन आहे. तुम्हाला तर लगेच एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तोंडरे टीम कृपया दक्षता घ्यायची आहे. कॅप्टन बबले आपल्याला विनंती असेल आणि मॅनेजमेंट डायरेक्टर प्रमोद पाटील चला लगेच प्लीज. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र आणला जाईल. इथून तिसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जातोय. आपण स्टँड पाहताय माननीय श्री वासुदेव शेठ अलुराम पाटील माजी सरपंच स्टँड. आणि त्या स्टँडमध्ये मात्र इथून आमची छोटी क्रीडा रसिक सुद्धा मात्र पाहायला मिळतात अगदी आनंद घेत असताना. तर वेलकम बेटा आपलं ही या क्रीडा नगरीमध्ये. यस बघा त्यांनाही समजलंय यस हा क्रिकेट आहे मी एन्जॉय करतोय क्रिकेटला ते सांगताना मात्र पाहायला मिळत आहेत. सोमनाथ पाटील अनुज पाटील तिथे आहेत आणि पी के पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले त्या स्टँडमध्ये आणि तेही सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ते आपल्या गावाला समर्थन करत आहेत. आणखी एक बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी अगदी स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी दूरवरचा बॉल इथे मात्र हाताळला जातोय. आणि इथून यस आम्ही तेच चर्चा करत होतो कारण वाईडसाठी रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध आहे आणि का घेतलं जात नाही त्याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये होत होती. आणि तोपर्यंत इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं मात्र घेतलाय रिव्ह्यू वाईड बॉलसाठी आणि चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच साहिल पाटील यांचा हा बॉल प्रत्येक अंगल ऐकिवरा लाईव्ह टेलिकास्ट या टेक्निकल टीम मध्ये रूम मध्ये मात्र चेक केला जातोय. आणि यस रिपेंडली एका कॅमेऱ्यामध्ये अगदी अँगल सापडत नाही. आपण दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जाईल. प्रत्येक कॅमेऱ्याचा अँगल चेक केलं जाईल कारण एक धाव ना या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण आहे. परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने साई चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पण कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये ते दिसत नाहीये तर ऑन फील्ड निर्णय आम्ही जाऊ इथे कारण फलंदाज मध्ये येत आहेत त्यामुळे प्लीज विकेट किपर माफी असावी. इथून मध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे निर्णय पंचांकडे इथे मात्र सोपवला जाईल. पंच फेअर डिलिव्हरी डेफिनेटली. तर हार्ड बॉल आहे डॉट बॉल. आता इथून एक बॉलचा खेळ या षटकामधील झालाय. या षटकामध्येही बरंच काय आपल्याला पाहायला मिळालं कारण या षटकामध्ये साहिल पाटील येत आहेत. मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तोपर्यंत इथून कंप्लीट केली जाईल. एक साहिलला खूप अप्रतिम गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत. अमरजी सांगा पाटील साहेबांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय अमरजी सांगा पाटील साहेब आमचे तोंडरे गावाचे यांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हेमंत आपण पाहायला गेला तर अगदी इथे यष्ट्या उखडून टाकल्यात. मधली यष्टी दांडी केली. हेमंत पाटील यांची गुल 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 फलंदाज बाद. बॅक टू द आउट हेमंत पाटील. पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट
सामन्यांचा राजेंद्र पाटील दादा जर पाहिलं गेलं तर आपण स्क्रीनवरती तोबा गर्दी मात्र प्रेक्षकांची मात्र पाहायला मिळतोय आणि त्यांचंही करूया. क्रीडा रसिक टेनिस क्रिकेट बरोबर जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मात्र आपण पाहायला गेलं तर त्यांचंही कौतुक करू. तोपर्यंत आपण जाऊया माननीय श्री अतुल शेठ बालाराम पाटील बादल टिटवी ग्रुप स्टँड मध्ये आणि तिथेही मात्र आमचे क्रीडा रसिक मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आवाज द्यायचा आहे. चला बादल टिटवी ग्रुप स्टँड हात करा. प्रीतम पाटील पी.के. पाटील आवाज येतोय का? हात करा. चला हात करा एकदा. आशीर्वाद येस आवाज द्यायचा आहे जोरदार. हा आवाज पाहतोय आपण अतुल शेठ बालाराम पाटील बादल टिटवी स्टँड वासुदेव अलुराम पाटील माजी सरपंच स्टँड ही मात्र पाहतोय आपण. साई चषक विनीत पाटील योगेश पाटील तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रीडा रसिक जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसलेत. प्रचंड गर्दी आणि ही स्टँडची संकल्पना स्पीडअप करायचं आहे. इथे टायमर ऑन आहे प्लीज. तोंडरी टीम साई चषक 2025चा दमदार बहारदार नियोजन पद्धतीने बांधलेली मात्र इथे स्पर्धा A1 कट्टा ग्रुप तिकडे ही मात्र अगदी दाद दिली जाते. त्यांचंही करूया इथे सरचे स्वागत. साई चषक 2025 मध्ये कौस्तुभ पाटीलला पाहतो इथे. ॲडिडीची अगदी दमदार कॅप डोक्यावरती आणि काय बाहुबली सगळं ब्रँडेड. नावही ब्रँडेड आहे व्यक्तीच ब्रँडेड आहे परंतु हा ब्रँडेड शॉट येतोय अनुज मडवी यांच्या बॅटमधून मात्र येतोय. सारेगमप धनिसा आलाप देत खन 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 खनकडीत आवाज करणारा षटकार. डेफिनेटली कारण ओमसा 11 तलोजा मजकूर मात्र म्हणत असेल सेर इथे मात्र गेलाय. मैदान कोणाचाही असो धिंगाणा 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 मात्र माझाच असेल असं मात्र पाहायला मिळेल का अनुज याच्याकडून. अनुज स्टाईल वाव क्लास क्लासिकल हा खेळाडू क्लास आहे. ब्लँकलिस बॅटवरती प्रेम करणारा हा खेळाडू क्रिकेटवरती प्रेम करणारा खेळाडू ते नाव आहे अनुज मडवी. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती खात षटकाराने ठोकले. येणारे 8 बॉल 20ची गरज आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे स्वतःच्या फलतूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न अनुज मडवी चा केलीचा होतोय मात्र अंत. साहिल पाटील दाखवते मात्र गोलंदाजीमध्ये दम. आता मात्र इथून विजयासाठी मात्र धावांची गरज असेल. येणारे बॉल असतील 7 आणि 20 धावांची गरज. ठोक डीजे. नंतर मिळतं असं म्हटलं जातं. या षटकारानंतर थोडीशी निराशा जरूर आली होती. तोबा गर्दी तोबा प्रचंड गर्दी साई चषक 2025 मध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या अगदी सभोवताली आपण पाहायला गेलं तर प्रेक्षक मायबाप आणि प्रेक्षक वर्ग. अशोक शेठ पाटील साहेबांचाही आपण बॅनर पाहतोय तिथे. राम शेठ पाटील साहेब असतील निलेश शेठ पाटील असतील नितेश शेठ पाटील असतील यांची ही स्पर्धा अगदी दमदार आपल्याला मात्र येताना पाहायला मिळतोय. गोडगावाचे आमचे अमर पाटील मोक्षद 11 घोट पॅकर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. राजाराणी घोट बाशे डुमाल आणि त्यांची ही स्पर्धा आता मात्र चालू होणार आहे. दमदार आयोजन घोट गावामध्ये घोट नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा एक महत्वाचा बॉल परंतु हा महत्वाचा बॉल मात्र आलाय डॉट. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही आणि इथून हा उगवता सूर्य आपल्याला पाहायला मिळते. ते नाव आहे साहिल पाटील. बॉल आलाय डॉट. आता येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 22 वरती 3 विकेट. टीम बॅटिंग करत असताना तळोजा मस्कूर टीम. मागील वर्षी पाहिलं होतं हरिग्राम आणि रोडपाली मॅच झालेली आणि तिथे आयोजकांना प्रेक्षकांची भांडणं मिटवण्यासाठी जावं लागलं होतं. एवढी तोबा गर्दी प्रचंड गर्दी आपण मागच्या गेल्या वर्षी पर्व 2 मध्ये पाहिलं होतं.
मच्छिंद्र पाटील साहेबांना स्वतः जावं लागलं होतं आणि काय शिट्ट्या, काय आवाज, काय टाळ्या 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 टाळ्या, प्रचंड मात्र क्रिकेटचं वातावरण तयार झालेलं. आणि ही आजची रात्र जशी जशी पुढे जाईल ना, मात्र तुम्हाला तोबा गर्दी आणि प्रचंड मात्र प्रेम या क्रिकेटवरती मात्र पाहायला मिळेल. सुजल पाटीलला टिपलंय कॅमेऱ्यामध्ये आणि ह्या का टिपलाय तर अगदी कमी वयामध्ये आपण पाहायला गेलं तर या गोलंदाजांनी मात्र अगदी नावाचा परिचय दिलाय. तेच गोलंदाजी मार्क वरती मात्र येताना पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. आता या 20 धावा मात्र चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील. कोणता गाव जिंकेल, तोंडरे की तळोजा मस्कूर की मात्र तोंडरे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. डी बॅकवर्ड रिझनवरनं मात्र पुलचा फटका केलाय सक्सेसफुल. येथील धावा मात्र इथून 6 षटका. जमाना होतय दिवाना आज या चषकाचा, हे बघतय जमाना होतय दिवाना आता या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादा. बाळूराजे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना, तोपर्यंत मात्र ही मॅच तळोजा मस्कूर कदाचित असू शकतोय. कारण पोरीनी स्माइल केली की लगेच मुलं स्टाईल बदलवणारे आम्ही नेहमीच पाहिलेत. परंतु गोलंदाजांनी स्टाईल बदलली की बॅटची स्माइल देणारा मात्र फलंदाज कोण असेल तर बाळूराजे मैदानामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. दबाव आता इथे मात्र गोलंदाजांवरती करे. षटकारानंतर मात्र समीकरण बदलले गेले. 5 बॉलमध्ये बनवायचे आहेत 14 धावा. अप्रतिम खेळ. साई चषक 2025 तुम्ही पाहताय, न्याहारताय, अनुभवताय. एक चांगला खेळ साकारला गेलाय. पाच बॉलमध्ये 14 बनवायचे आहेत. 28 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे, अंतिम षटक. आणि यानंतर मात्र सामना होणार आहे मोक्षद 11 राजाराणी घोट आणि पेठाली वैभव. आणि घोट म्हटल्यानंतर बा दुमा साहेबांचं नाव आणि त्याचबरोबर राजाराणी घोट हे एक दमदार आयोजकांपैकी एक आयोजक आपल्याला त्यांचंही पाहायला मिळतं. आता सुजल थोडासा प्रेशरमध्ये, तो मात्र प्रेशर तुम्हाला मात्र इथून घालवावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये असे चढ उतार मात्र होत असतात आणि तेच तुम्हाला इथून करावं लागेल. हे देवा मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे, असं मात्र सुजल मनामध्ये म्हणतोय. हा बॉल चांगला पाहायला मिळाला आणि इथून आलाय डॉट बॉल. डॉट बॉल नंतर मात्र समीकरण बदलले गेले. 4 मध्ये बनवायच्या त्या 14. परीच्या चेहऱ्यावरती अगदी टेन्शन, कारण त्यांच्या गावाची टीम आहे आणि आमचा ओम पाहायला मिळतोय. एन्जॉय करतोय. त्यांना माहिती नाही आहे कोण जिंकणार आहे कोण पराभूत होणार आहे. ते क्रिकेटला एन्जॉय करतात. हाच तर क्रिकेट आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पायावरती अदललंय का पंच इथून इशारा कळवतील. ओहो हा बॉल आलाय डॉट. आणखी एकदा इथून मात्र जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजीचा नमुना. सुजल पाटील पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र इथून कमबॅक करताना यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना, त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते मित्रांनो. आणि ते सुजल पाटील केले जातोय. परंतु समोर आहे हा ढाण्या वाघ बाळूराजे, तळोजा मजकूरची रन मशीन म्हणून ओळख आहे. टॅप केलाय. अगदी मात्र पाहायला गेलं तर एकदा मात्र कंप्लीट केली वेगानं. मात्र इथे बॉलवरती थ्रो एंड चांगला आहे. खराब थ्रो, बॅकअप नाही आहे तिथे, चुकलाय, निर्णय चुकलाय. ओहो हा थ्रो कदाचित डायरेक्ट हिट हातामध्ये जर आला असता, बॅकअप झाला असता तर बाळूराजे संकटामध्ये होते, डेंजर झोन मध्ये होते. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी आहे. 2 बॉलमध्ये बनवायचे आहेत 12 धावा. काय क्रिकेट, काय क्रिकेट रंगलंय तोंडरे नगरीमध्ये. अफलातून क्रिकेटचा नजराणा मात्र पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय, अनुभवताय. ओम साईराम, परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने साई चषक 2025 अफलातून 21 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा संपन्न अखंड चालताना पाहायला मिळतोय. आता नाईट शो चालाय. बडा मंच, पंच भी बडा. तुम्हा सर्वांचे लाडके दमदार आयोजक मच्छिंद्र पाटील साहेबांची स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. अफलातून क्रिकेट. यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. उंच माझा झोका पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद. प्रमोद पाटील मॅनेजमेंट डायरेक्टर
टीम परी 11 राधाकृष्ण तोंडरेचे यांच्याकडनं पहा स्माईल आणि इथे मात्र एन्जॉय. फलंदाज बाद, बॅक टू डग आउट, परतावा लागेल माघारी. बालूराजे वाघ मैदानाच्या बाहेर. बालूराजे यांच्या स्वरूपामध्ये आता 1 बॉल आणि 12ची गरज. प्रमोद पाटील यांचे सुपुत्र ही मात्र डान्स करताना मात्र पाहायला मिळते आहेत. मनीत पाटीलला पाहतोय. मनीत आहे, मेघ आहे तिथे. जसं पप्पाने कॅच पकडला ना तसा उलटा सुलटा डान्स करताना मात्र मनीतला पाहिलं. वेलकम मनीत. आमचे प्रमोद पाटील यांचे चिरंजीव आहे तिथे. आधी स्वतःला सिद्ध करा, जग आहे तुम्हाला प्रसिद्ध करायला. आणि प्रसिद्धीच्या झोकामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते सुजल पाटील. पाटलाचा पोरगा. 1 बॉल 12. घुटना टेक, तमाशा देख आणि विजयी सिग्नेचर. दुसऱ्या फेरीतील ही सामना मात्र जिंकताना पाहायला मिळते. परी 11 राधाकृष्ण तोंडरे पॅकर्स आहे. स्वतः मात्र इथून मच्छिंद्र पाटील आयोजक यांची ही टीम आणि विशाल पाटील ही खुश. त्यांचा मात्र हार्टब्रेक आता शांत झालाय. खूप क्रिकेट चांगला पाहायला मिळालं. थोडेसे कमी पडले टीम. आपण पाहायला गेलं तर ओम साई 11 तलुजा मजकूर टीम थोडेसे कमी पडले. चांगला खेळ मजकूर टीम कडनं झाला. चला क्षेत्ररक्षणासाठी मध्ये लगेच जायचं आहे. पेठाली टीम. वैभव मी विनंती करेन. पेठाली टॉस जिंकलाय आणि त्याचबरोबर मी विनंती करेन क्षेत्ररक्षणासाठी आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. पेठाली टीम आणि मोक्ष 11 राजाराणी घोट सुनील साळुंके सर. चला कॅप्टन. राजाराणी घोट म्हटल्यानंतर सुनील साळुंके हे नाव चर्चेत असतं आणि यावर्षी खूप चांगला वर्ष चाललंय सुनील साळुंके आणि राजाराणी घोट टीमसाठी. A1 कट्ट्याचे मेंबर्स आमचे निखिल पाटील यांचंही ते मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया या क्रीडा नगरीमध्ये सहर